शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. सोनेत्र पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना चांगलंच भोवलं. वैयक्तिक कारणानं आणि स्वेच्छेने राजीनामा दिलेला आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून स्पष्ट, भोंदूबाबा खरातवर कठोर कारवाई करा. आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला, त्याची दुसरी बाजू माहिती नव्हती, चाकणकरांची स्पष्ट उक्ती. शिक्षण खात्यातही भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप. शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊतांची मागणी. तर राज्यातील 9 मंत्र्यांवरती भोंदूबाबाचा प्रभाव, राऊतांचा दावा. लिंगपिसाट खरात सोबतच्या नवरत्नांचा सीडीआर तपासा. अनेक मंत्री भोंदूला आहारी, त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना सह आरोपी करा. चाकणकरांनी गुन्हेगाराची मदत केली आहे, सुषमा अंधारेंचा आरोप. चाकणकरांच्या कारकिर्दीवरती सवाल उपस्थित करत नार्को टेस्टचीही मागणी. राजीनामा दिला पण मॉडेलिंग सुटत नाहीये. सोनेत्र पवार यांच्याकडे राजीनामा सोपवतानाच्या त्या फोटोवरून अंजली दमानी यांचा टोला. तर महिला आयोगावरती राजकारणी नको, IPS अधिकारी किंवा निवृत्त न्यायमूर्तीच हवा, दमानी यांची मागणी. भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्तीय SIT चौकशीच्या फेऱ्यामध्ये. SIT कडून दीपक लोंढेची कसून चौकशी. दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय. भोंदूबाबा खरातचा PA नीरज जाधवला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. नीरज जाधवला काल क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची दाट शक्यता. भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा समोर. उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवरती अघोरी प्रकार केल्याचा CCTVत समोर आलेला आहे. केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ समोर. 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्र पोलिसांच्या हाती. भोंदूबाबा खरातच्या संस्थांसाठी दारणा धरणाचं पाणी आरक्षित. शिवनिका संस्थांसाठी 39 लाख लिटर पाण्याची मंजुरी. शासन निर्णय TV9च्या हाती. शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थांना वळवल्याचाही आरोप. कसाबच्या बिर्याणीनं उज्ज्वल निकमांना खासदार केलंय. संजय राऊतांच्या अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकातून गौप्यस्फोट. राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. ईदगाहावरती मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. पहाटेपासूनच मशिदींमध्ये मोठी गर्दी. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त तैनात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.